हॅलो गाईज, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवते आहे खमंग खुसखुशीत आणि भरपूर सारे काटे असणारे चवीला भन्नाट लागणारे अशी चकली। तर पटकन आपण चकल्या बनवायला घेऊया। त्याच्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल नवीन आहे बरं का, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हे बघा, मी चकली तोडून दाखवते। हे बघा, लगेच चकली तुटलेली आहे आणि खूप खुसखुशीत होते बरं का, आणि अजिबात तेलपीत नाही ही चकली आणि भरपूर सारे काटे पडलेले आहेत। तर मी इथं भाजणीचं पीठ वापरलेलं आहे। तर 1 किलोच्या चकल्या करते मी। तर पिठाचा वास खूप सुंदर सुटलेला आहे। तर मी इथं 1 किलोचं पीठ घेतलेलं आहे। तेल छान गरम करायचं आपल्याला कडकडीत। मी इथं 1 वाटी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। हे तेल आहे ना, सगळ्या पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गरम आहे तर आपण उलटण्याने मिक्स करूया। तर भाजणीचा व्हिडिओ मी टाकलेला नाही, कारण की भाजणीचा व्हिडिओ जर टाकला तर व्हिडिओ खूप मोठा होईल। तर मी नंतर भाजणीचा व्हिडिओ टाकेन। तर आपल्याला पाणी लागणार आहे, तर पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। मसाले ॲड करूयात। तर मी तर हळद 1.5 चमचा वापरले आहे। अर्धी वाटी मी लाल तिखट वापरलेला आहे आणि अर्धी वाटीला थोडं कमी तीळ वापरले आणि चवीनुसार मीठ वापरले। ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही मसाला वापरलेला नाही किंवा मी चकली मसाला वगैरे हे पण काही वापरलेलं नाही। तर आपल्याला कडकडीत गरम केलेलं पाणी वापरलं इथं मी, म्हणजे उकळलेलं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी ओतून आपल्याला हे पीठ छान असं सगळीकडून मसाले वगैरे लागले पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी सगळीकडे असं लागलं पाहिजे, असं गरम पाणी आहे ना ते जरा सांभाळून करायचं। खूप गरम पाणी घ्यायचं असते आपल्याला उकळलेलं, त्याच्यामुळे सांभाळूनच घ्यायचं। पाणी वगैरे ओतायचं आणि असं उलटण्यानं सगळं पीठ हलवून घ्यायचं। पाणी आहे ना सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। अगदी साधी सोपी पद्धत आहे, कोणीही बनवू शकेल ही चकली। एवढी सोपी आहे, काही चकली करायला अवघड नाही। तर हे बघा, असं मी सगळं पीठ असं म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे आणि असा गोळा बनवला, एका साईडला असं लावून ठेवले हाताने। गरम गरम असं त्याला आपल्याला असं लावून घ्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे। हे मी 20 मिनिटं झाकून ठेवलं होतं बघा, असे ताटाला वाफ सुटलेले आहे, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे। तर आता हे पीठ आपण फोडून घ्यायचं आहे सगळं। बघा, छान असं पीठ झालंय। उलटल्यानं आता फोडून घेते। पीठ जास्त आहे तर मी अर्धा असं मळून घेणार आहे। आता मी जेवढं अर्ध पीठ काढले तेवढं पीठ अगोदर मी मळून घेणार, नंतर दुसरं पीठ मळून घेणार राहिलेलं। तर बघा, छान असं पीठ मऊ झालेलं आहे। तर आपल्या चकल्या छान खुसखुशीत होणार बरं का। तर चला पीठ आता मळायला घेऊया। पीठ पण छान आपल्याला मळून घ्यायचं बघा, मी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे आपण चपातीला जसं पीठ मळतो ना तसंच मळायचं आहे। मी तर अगदी तसंच मळते बघा, अशा पद्धतीनं। पण चकली करताना आपण जास्तच प्रमाणात करतो, त्याच्यामुळे पीठ असं तोडून तोडून मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या चकल्या खुसखुशीतच होतात। मला पीठ मळून झाले माझे। तर पीठ मळून झालेलं आहे। उरलेलं पीठ पण मी मळून घेते अशाच पद्धतीनं बघा। दुसरं पण पीठ राहिलेलं होतं ते मी असंच मळून घेतलेलं आहे। तर आता दोन्ही पीठ एक जागी करून घेते, एक ठिकाणी ठेवून घेऊया। पीठ छान मळलेलं आहे। तर दोन्ही पीठ जे आहेत मी एका ठिकाणी ठेवलेले आहे। झाकून ठेवून मी अर्धा तास ठेवून दिलं होतं, मी माझी कामं आवरून घेतले तोपर्यंत।
तर हे बघा, चला पटकन आपण चकल्या बनवायला घेऊयात. तर पिठाचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. तर कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. चला तर पटकन आपण चकली बनवायला घेऊया. साच्यामध्ये चकती घालून घ्यायची आहे. तर मी साच्याला आतून थोडंसं अगदी तेल लावलंय बरं का, तेलाचा हात लावून घेतलाय. तर पीठ छान असं घ्यायचं. पिठाचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. छान असं पीठ छान मळून घ्यायचं बरं का. हात असा छान गोळा आहे ना, तो साच्यामध्ये घालून घ्यायचा. तर अजून एक गोळा घालून घेते मी. तर आपल्या ज्या चकल्या आहेत ना, पाडताना अजिबात कुठेही तुटणार नाही. तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची चकली जर पाडताना तुटत असेल तर तुम्ही पीठ असं मळून घ्यायचं साच्यामध्ये घालताना आणि मग घालायचं. पण पहिलं जर पीठ छान घेतलं तर आपली चकली कुठेही तुटत नाही बरं का. अगदी व्यवस्थितच चकल्या पडतात. व्यवस्थित लावून घेऊया. तर आपण चकली पाडून घेऊया. बघूया आपली चकली कशी पडते. हे बघा किती सुंदर आपली चकली पडत आहे. मस्तपैकी काटेरी चकली झालेली आहे. काटे छान पडत आहेत बरं का. काटे पडले की म्हणायचं आपली चकली अगदी छान झालेली आहे आणि तुटत पण नाही. एकसारखी बघा चकली कशी पडते आहे. मधून करताना चकल्या वगैरे असं मधून पीठ तुटतं, तर आपलं पीठ कुठेही मधून तुटत नाही आहे. याचा अर्थ आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. मधून असं पाडताना मधून पण चिटकवून घ्यायचं बरं का. आणि अशा व्यवस्थित चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी मी सोपी साधी पद्धत सांगितलेली आहेत, कारण मी अशा चकल्या बनवते. तर मी सगळ्या चकल्या पाडून घेते अशा. चला आपण तळून घेऊया. तर तेल छान गरम होऊन द्यायचं. जास्त असं कडकडीत पण तेल गरम नाही झाले पाहिजे आणि असं एकदम म्हणजे कमी पण नाही तेल तापलं पाहिजे. तेल परफेक्ट पाहिजे, कारण की तेल कमी तापलं तर चकल्या आहेत ना बाहेरून आतून अशा कच्च्या राहतात. जास्त तापलं तरी करपतात. त्याच्यामुळे तेल असं छान मीडियम हीटवरती गरम करायचं. छान असं हे बघा चकल्या सोडलेल्या आहेत. तर छान असे बुडबुडे येतात. चकल्या भाजत आहेत. तर आपल्या चकल्यांना कलर पण छान येणार आहे बरं का. आणि चव तर त्याच्याहूनही छान लागणार आहे. बघा काटे किती सुंदर आलेत. तर परफेक्ट चकली झालेली आहे. आणि तेलात तळताना कुठेही चकली विरघळत नाही बरं का. नाहीतर चकल्या तेलात सोडली की चकली विरघळते. हा प्रकार इथं कुठेही झालेला नाही. पूर्ण माझे संपेपर्यंत सगळं पीठ अशा चकल्या होणार, कारण मला ह्याची खात्री आहे बरं का. कारण मी तेवढं पीठ मळलेलं आहे. चव पण छान लागते बरं का चकल्या. बुडबुडे जसं जसे कमी जातात तसं समजायचं की आपली चकली ही छान भाजलेली आहे. बघा तेलामध्ये जेव्हा चकली टाकली होती तेव्हा किती असे बुडबुडे येत होते ना. आता भरपूर सारे कमी झालेले आहेत. तर आपली चकली छान अशी तळलेली आहे. सुवास पण खूप छान सुटला बरं का. आता कसं सणवाराचे दिवस आहेत, गणपती येत आहेत, तर चकली भरपूर जणांच्या घरी चकली बनते. तर अशा पद्धतीने बनवून बघा, खूप सुंदर होते चकली. आणि चकली आहे ना अजिबात तेलकट होत नाही बरं का. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घे. तर छान अशी काटेरी आपली चकली झाली बरं का. आणि ही चकली आहे ना अजिबात तेलकट होत नाही. हे बघा काढून घेतले. तर मी बाकीच्या चकल्या पण अशाच तळून घेते.
तर सगळ्या चकल्या मी अशा तळून घेतलेल्या आहेत आणि चकली आपली खूप खुसखुशीत झालेली आहे आणि कलर पण एक नंबरचा आला आहे बरं का. आणि काटे बघा किती सुंदर आलेत, अगदी नाजूक चकली झाली बरं का. तर बाकीचं राहिले ते पण मी करून घेते. बघा काटे बघा तुम्ही ते सुंदर आलेले आहेत. तर एक चकली मी तोडून दाखवते. तर आवाज बघा सुंदर तुटलेले आहे चकली, छान अशी एकदम चुरा पण झालेला नाही, याचा अर्थ आपली चकली परफेक्ट झालेली आहे. तर दुसरी चकली पण आपण तोडून बघूया. पटकन तुटलेली आहे आणि हाताला तेल वगैरे माझ्या कुठेही लागलेलं नाही, तुम्ही बघू शकता. अजिबात आपली चकली तेलकट झालेली नाही पहिली गोष्ट. तर चला तर खाऊन बघूया. अजिबात तेल नाही लागत हाताला, आपली चकली एकदम परफेक्ट झाली. तर खाऊन बघूया. तर आपली खमंग खुसखुशीत चकली झालेली आहे बरं का, आणि काटे तर खूप सुंदर आलेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर बाय बाय.